शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्याच दिवशी 316 कोटी रुपये जमा झाले। पुढच्या 3 दिवसात सर्व रक्कम जमा होणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुरू झाल्याचं आता पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी केवायसी रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे। पीक विमा नुकसान भरपाई, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी 3 ते 4 अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासा देणाऱ्या बातम्या या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, गेले 3 ते 4 दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली होती। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे, त्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे। शेतकरी मंडळी, गेल्या 3 ते 4 दिवस झाले तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज देखील आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। पीक विमा आणि नुकसान भरपाईच नव्हे तर आता पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर शेतकरी मंडळी, आता आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमकी ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे, म्हणजेच की पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे, किती वाजेपर्यंत जमा होणार आहे आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, कारण की तुमच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी तब्बल 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर झालं असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सविस्तर अशी अपडेट आपण पाहणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत रहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात सविस्तर अपडेट। अखेर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे। पीक विमा, नुकसान भरपाई, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या 4 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, गेले 3 ते 4 दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तरी अद्याप देखील बहुतांश शेतकरी या ठिकाणी नुकसान भरपाई आणि पीक विमापासून वंचित असल्यामुळे आमच्या खात्यावरती पीक विमा, नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहे। मंडळी, जर तुमच्या देखील खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया जमा झालेला नसेल तर कसलीच काळजी करू नका, कारण की आज कोणकोणत्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमकी ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। आता बघा, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी मागणी होती ती पूर्ण करण्यामध्ये आली आहे। आता शेतकऱ्यांची काय मागणी होती तर शेतकऱ्यांची राज्यातील शेतकऱ्यांची मागणी होती की पीक विमा मिळावा, त्यामुळे आता दिवाळीपूर्वी आमच्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा करण्यामध्ये यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि अखेर ती मागणी सरकारने या ठिकाणी पूर्ण केली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज राहिली नाहीये। आता या ठिकाणी जर विचार केला तर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता काल देखील बऱ्याच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली असून आता या ठिकाणी आज 19 जिल्ह्यांमध्ये आणि 64 तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता पीक विमा किती मिळणार तर 18,000 रुपयांपासून ते 35,000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे आणि नुकसान भरपाई या ठिकाणी हेक्टरी 18,500 अशा पद्धतीने नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे।
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सरकारने अजून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता यावेळेस पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा लवकर देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असल्यामुळे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता शेतकरी मंडळी, सरकारच्या माध्यमातून 19 जिल्ह्यांची आणि 64 तालुक्यांची यादी या ठिकाणी सरकारने जाहीर केली आहे। आज करिता म्हणजेच की आज 19 जिल्ह्यांमध्ये आणि 64 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आता बघा, या यादीमध्ये जर तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या 1 ते 2 तासांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता सविस्तर जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण बघणारच आहोत आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती येणार आहे। किती वाजेपर्यंत जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला पाहावा लागणार आहे। हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। आता सरकारने सांगितलं आहे की सर्व योजनांचे पैसे म्हणजेच की एकूण 4 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, कारण की राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती। त्यानुसार आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं की आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही 4 योजनांचे पैसे टाकत आहोत। यामध्ये आता पीक विमा, नुकसान भरपाई, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना अशा 4 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं की सर्व योजनांचे पैसे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकत आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे, कारण की शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता वाटप करण्याची देखील पूर्ण तयारी झाली असून या ठिकाणी केंद्र सरकारने देखील अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। केंद्र सरकारची पीएम किसान योजना आहे, आता त्या योजनेचा 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्याच पाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता या दोन्ही हप्त्यांचे 4,000 कधीपर्यंत मिळणार ते देखील मी सांगणार आहे। त्यापूर्वी आता पीक विमा आणि नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे, सविस्तर तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी बघूयात आणि त्यानंतर हप्ता कधी मिळणार आपण ते पाहूया। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा। तर शेतकरी मंडळी बघा, आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बघा, पीक विमा तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी सरकारने जाहीर केलेली असून यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये नाशिक जिल्हा पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया देखील जमा झालेला नसेल तर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तर बघा, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये पहिला जिल्हा नाशिक आहे। आता बघा, नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, सटाणा, त्यानंतर कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, सिन्नर, त्यानंतर चांदवड आणि येवला या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली असून आता नाशिक जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांचा चांगलाच दिलासा त्यांना मिळालेला आहे। काही शेतकऱ्यांना 18,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 35,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तब्बल 50,000 अशी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून अखेर आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आलेली होती, त्यानुसार अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची देखील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, त्यानंतर जिल्हा म्हणजे या ठिकाणी आता सरकारने रायगड जिल्हा जो आहे तो देखील पात्र केलेला आहे। आता रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी माणगाव असेल, सुधागड असेल, पाली असेल, म्हाळसा असेल, पेण असेल, मुरुड असेल, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, तळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन,
म्हणजेच की रायगड जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या देखील बँकेच्या खात्यावरती आज रक्कम जमा करण्यात येणार आहे। आता बघा, आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती, उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती, परवा दिवशी काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होऊन जाणार असल्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। शेतकऱ्यांना कमीत कमी 10,000 रुपये तर जास्तीत जास्त 3,47,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी ठाणे आणि पालघर जिल्हा देखील पात्र आहे। जिल्ह्यांचा जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि कल्याण या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मोखाडा असेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी जवाहर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अशा पद्धतीने ठाणे आणि पालघर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळाला आहे। त्यानंतर या ठिकाणी जळगाव आणि नंदुरबार देखील जिल्हा पाहायला मिळत आहे। लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो, आता पुढचा जिल्हा जो आहे तो आहे जळगाव आणि जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर आणि रावेर जिल्ह्यातील तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे। तर नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी शहादा, नंदुरबार, सवापूर, अक्कलकुवा, तळोदा, अक्राणी अशा ज्या ठिकाणी आहे तालुक्यातील ठिकाणी खात्यावरती रक्कम जमा होत आहे। अशा पद्धतीने आता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघत आहोत। त्यापूर्वी आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता बघा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाई जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सरकारने तब्बल 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं असल्यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता बघा, आज काही खात्यावरती रक्कम जमा होईल तर ही रक्कम जर जमा झाली नाही तर उद्या काहींच्या खात्यावरती जमा होईल आणि उद्या जर झाली नाही तर परवा दिवशी तर नक्की 100% ही रक्कम जमा होईल। अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बघा, पीक विमा आणि नुकसान भरपाई जर जमा होत आहे आणि त्याचबरोबर आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना या दोन योजनांच्या देखील बातम्या येत आहेत। आता बघा, या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की 4 योजनांचे पैसे हे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे, कारण की शेतकऱ्यांचे देखील खूप नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांना आता दिवाळी गोड करण्यासाठी 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे। बघा, आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे। आता केंद्र सरकारने काय सांगितलं आहे तर ज्या भागातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असल्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यात येणार आहे। यापूर्वी केंद्र सरकारने राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये आणि हरियाणा या 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा केलेला आहे आणि त्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता बघा, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे देखील अतोनात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची अत्यंत गरज आहे। त्यानुसार आता सरकारने देखील महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत आणि 21व्या हप्त्यासोबतच राज्य सरकारचा देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच काय की या 2 योजनांचे 4,000 आता शेतकऱ्यांना येणार आहे। आता तुमचा असा प्रश्न असेल की नेमकी 4,000 म्हणजे 4,000ची रक्कम आता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार?
तर शेतकरी मंडळी आता या वेळेस दोन्ही हप्त्यांचे 4,000 हे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वीच या दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. म्हणजेच की येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हे दोन्ही हप्ते म्हणजे 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येतील. त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी कसलीच चिंता, काळजी, प्रतीक्षा करण्याची देखील गरज नाहीये. म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आता दिवाळी गोड होणार आहे. भरीव अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. म्हणजेच काय की 4ही योजनांचे जे पैसे आहेत तर ते आपल्याला 100% दिवाळीच्या अगोदर मिळणार आहे आणि ते पीक विमा 18,000 ते 35,000 रुपयांपर्यंत आणि नुकसान भरपाई 18,500 रुपये, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे साधारणतः शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 40,000 रुपयांपर्यंत किंवा त्याहूनही जास्त पैसे दिवाळीच्या अगोदर सरकारकडून जमा करण्यात येणार आहे. आता आपण काही जिल्हे जे आहेत ते बघायचे राहिलेले आहेत आणि हे जिल्हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. येत्या 2 ते 3 तासांमध्ये तो व्हिडिओ नक्की येईल. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. धन्यवाद.